नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक आहात ना? कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण कथेला लगेच सुरुवात करूया. खूप दिवस कथा आली नाही त्याबद्दल खूप खूप क्षमस्व. किती दिवस सरले, नक्की काय झालं माझ्यासोबत मला कायच ठाव नव्हतं. जेव्हा डोळं उघडे केले तेव्हा मी एका खोलीत एका आलिशान तुमच्या भाषेतील बेडवर होते. मी उठण्याचा प्रयत्न केला. एक कळ कमरेतून सनक देऊन गेली. तिथं असणाऱ्या झगमगीत वाकलावर रक्ताचे थेंब होते, तेही सुकलेले. हातावर अन मानेवर नख लागण्याचे निशाण व्रण होते. समद्या खोलीत एक वेगळाच दर्प जाणवत होता. लगेच लक्षात आलं, हा दर्प तर मोहाच्या दारूचा असतो, अगदी तसाच आहे. म्हणजे हा दर्प दारूचा आहे. लगेच ध्यानात आलं, माझ्या बाबतीत काहीतरी अघटित घडलं आहे. माझं पावित्र्य भंग पावलं आहे. ह्या लोकांनी सरळ सरळ मी एक अबला मुलगी पाहून माझ्या शरीराला कुस्करलं होतं. माझ्या देहाचे लचके तोडले होते. तेव्हाच कळलं की इथे माणुसकी वेशीला टांगलेली आणि बांधलेली आहे. इथं लोक माणुसकी पायलीवर किंवा वाट्यावर विकत घेत नाहीत. एव्हाना त्यांना ती घ्यावशीही वाटत नाही. कारण त्यांच्या काळजात भावच म्हणजेच भावनाच नाही आहेत. माणुसकी त्यांच्या काळजात कुठेच नाही आहे. याचं कारण आपला फायदा होण्यासाठी ती त्यांच्या घरातच गहाण ठेवली आहे. खूप महाग वाटते ना त्यांना ती सोडवून घेणे किंवा विकत घेणे. तेव्हाच त्यांनी तिला गहाण ठेवून स्वतःची मजा करून घेतली आहे. मला वाटलं होतं मदतीचा हात पुढे करतायत माणुसकीची ओथंबलेली माणसे. नाही नाही, पण मी चुकीची ठरली ना. ह्यांनी माणुसकीचा हात दाखवून माझ्या काळजावर ओरबटे काढले. तेव्हाच कळलं, आमच्या पाड्यावर समदे कसे निखल मनाचे, वाहत्या पाण्यासारखे साफ नितळ, पण इथे चेहऱ्यावर चेहरा लावलेले. त्यांच्या डोळ्यांनी दिसणारा चेहरा जरी चांगला वाटत असला तरी तो खोटा, आणि त्यांचा खरा चेहरा ते अगदी बरोबर त्यांच्या फायद्यासाठी वापरत असतात. इथे सगळंच खोटं आणि फकस्त खोटं, कधीच विश्वास न ठेवण्याजोगं. लगेच मनात आलं, इथल्या वाकळाचा एक लांबलचक दोर काढावा आणि लोगडाच्या म्हणजेच लोखंडाच्या पाराला फास लावून घेऊन आयुष्य संपवून टाकावे. तसं करायला गेले, पण बापूंचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि हात आपोआप माघारी फिरलं. खूप वेळ रडून घेतलं, पण रडताना एक गोष्ट ध्यानात घेतली, आता कमजोर पडून चालणार नव्हतं. आता हिमतीने समद करायला लागणार होतं. कमजोर पडली तरी पुन्हा रानातल्या जंगली प्राण्यावानी माया शरीरावर तुटून पडते. इतक्यात दार उघडण्याचा आवाज आला. समोर असणारी एक काचेची बाटली मी पटकन फोडली आणि हातात घेऊन उभी राहिली. तो दार उघडून दबक्या पावलाने आत आला. तोच होता गाडीवाला हरामी. डोळ्यात आग ओतून मी बघत होते. उठली का? हे कपडे घे, लवकर तयार हो. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. सुहागरात कालच साजरी केली आहे. खूप मजा आली. तू म्हणजे आग आहेस. तुला पाहिलं आणि माझ्या अंगाला आग लागली. आता दररोजच्या रात्री लंगवण्यासाठी लायसन्स गरजेचं आहे, म्हणून लग्न करतोय. लवकर तयार हो. तो निर्लज्जपणाने बोलत होता. त्याच्या शब्दांनी माझ्या अंगाचा तिलपापड न थरकाप उडत होता. तरीही मी रागाने फुटलेल्या बाटलीचा एक तुकडा त्याच्या दिशेने भिरकावला. त्याने तो चुकवला सुद्धा. आता मात्र तो रागात माझ्या दिशेने येत होता.
मी हातातली तुटलेली बाटली घेतली आणि म्हणाले, पुढे आला ना तर बघच, या बाटलीने तुला ठार मारे. तुला काय वाटलं मला कसला तरी दवा देशील, माही शुद्ध हरपून टाकशील आणि माया जवळ येशील? हाच काय तुझा मर्दपणा? मी तुझ्याशी कधीच वारणार नाही, म्हणजेच लग्न करणार नाही. अगं चिडते काय? तू आवडली म्हणून तुझ्याशी लग्न करतोय. तू स्वतःहून तयार झाली नसतीस ना, म्हणून तुझ्यावर आधी जबरदस्ती करायला लागली. तू तीही करायला दिली नसतीस, कारण तुझ्या बोलण्यावरून कळते तू खूप धीट आणि धाडशी आहेस. म्हणून आधी तुला बेशुद्ध करून तुझं अपहरण केलं. तू शुद्धीत येतच होतीस हे पाहून तुला लव ड्रग दिली, ज्याने तू स्वतःहून मायाजवळ आलीस. म्हणजे मला स्वतःहून तू जवळ बोलावलं. हे बघ मोबाईल रेकॉर्डिंग. तो सगळं परत परत सगळी लाज विसरून निर्लज्जपणे सांगत होता, तू काहीही, जर मी तुला परत मायाजवळ येऊ देणार नाही. जर तू आलास तर स्वतःला संपवून टाकीन, मी धमकी दिली. त्यामुळे तो माझ्यापासून दूर होता. त्यानंतर पुढे तो कधीच जवळ आला नाही किंवा त्याने प्रयत्नसुद्धा केले नाही. कारण तो माया खोलीत जरी आला तरी मी फुटलेली काचेची बाटली काढत होती. त्यानंतर साधारण 8 दिवसांनी तो आपल्या घरी मला घेऊन आला. त्याच्या घरातल्यानी मी कुठली कोण, माझी जात काय, धर्म काय, सगळं विचारून त्यांना जेव्हा कळलं की मी एका त्यांच्या भाषेतील खालच्या जातीतील आहे, तर त्यांनी त्यालाही घराबाहेर काढलं. मग मात्र त्याने एका बाईच्या घरी मला नेऊन ठेवलं. अशातच महिना गेला आणि तो सारखा सारखा आजारी असतो म्हणून त्याला मोठ्या इस्पितळात घेऊन त्याचे सगळे दवापाण्यासाठी चाचण्या, म्हणजेच काय ते रिपोर्ट करण्यात आले. त्यात त्याला HIV आहे हे कळलं. मग काय, मायाही चाचण्या करण्यात आला. डॉक्टर एवढेच म्हणाले, कदाचित हा काय तो विंडो पिरियड असू शकतो. त्यामुळे माझ्या चाचण्या काय म्हणतात ते निगेटिव्ह आल्या आहेत. पण भविष्यात हा रोग मलासुद्धा होऊ शकतो, कारण साधारण 5 ते 10 वर्षानंतर हे विषाणू शरीरात आहे हे दिसतात. आता मात्र माया पायाखालची जमीनच सरकली होती. माहे सगळं आयुष्य संकटात सापडलं होतं. महिन्याभराने त्याला क्षयरोग आहे ह्याचंही निदान झालं. मी तिथे एकटीच राहत होते. पुढच्या 2 महिन्यात त्याला क्षयरोगाने गाजलं आणि 1.5 महिन्यांपूर्वी त्याला मरणसुद्धा आलं. पण जेव्हा तो मेला तेव्हा मला खूप आनंद झाला, अगदी मनापासून. आता मी एकटी कधी इथून पळून जाणार होते. आता फक्त मला पैशांची गरज होती. पण त्याच्या प्रेतावर सगळ्या लोकांनी मला नेला नाही. मला काहीच कळत नव्हतं. अगं ये कुलाटणी महारोगी, तू त्या घाणेरड्या जाती जन्माला आली असल्याने तुला हा घाणेरडा रोग झाला. तुझ्या मुले माझ्या मुलाला झाला. तुम्ही खालच्या जातीतील लोक असताच मुली घाणेरडे, किळसवाने. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला ह्या घरची सून कोणीच मानणार नाही. तू फक्त संग्रामची रखेल होतीस. फक्त आणि फक्त तू कुलूषित मुली माझा मुलगा मला आहे, एक बाई बोलत होती. सगळे लोक माझ्याकडे किळसवाण्या नजरेने पाहत होते. मला मात्र काहीच कळत नव्हते. मला वाटलं एका आईने आपल्या मुलाला गमावले म्हणून कदाचित हा तिचा अंगार होता. परंतु नाही, मी चुकीचे होते. कारण ते त्यांचं अगदी खरं रूप होतं. त्या सगळ्या बायकांनी येऊन माझ्या कपाळावरील कुंकू पुसलं. मला लाताबुक्क्याने सुद्धा मारलं.
मी गयावया करत होते, बोलत होते. माहे बोलणं एकदा ऐकून घ्या. मी कोणी यांची बायको नाही आहे, ना तुमच्या भाषेतील रखेल नाही आहे. माह आणि ह्यांचं लग्न कधी झालंच नाही आहे. कोणीही काही ऐकून घेत नव्हतं. सगळेच मला संग्राम जगतापची रखेल, महारोगी, कुलाटणी विधवा म्हणत होते. त्या बाईंनी एका पुरुषाला खुणावले आणि त्याने सगळ्या जमावासमोर माही साडी टराटर फाडली. अंगावर फक्त परकर आणि ब्लाऊज शिल्लक होता. ती बाई आता परत म्हणाली, जशी संग्रामचीही रखेल तशीच ही तुमचीही रखेल. कोणीही काही करू शकता, माझी पूर्ण परवानगी आहे. अरे ही खालच्या जातीतील लोक असतातच मुली, मोठ्या माणसांना वापरता येण्याजोगे. त्यांचे कधीही लचके तोडता येतात. पुढे तोंड उघडं केल्याने तर त्यांना गायब करून आपण त्यांची बातमीही बनवू शकतो. नाही जरी बातमी बनली तरीही एकदा मातीखाली गेली म्हणजे त्यांचं अस्तित्वच गुडूप झालं. त्यामुळे त्यांना अस्तित्व नाही आहे. आपल्या लोकांची पायाखालची धूल आहेत. ही ही इथं कोपऱ्यात पडून राहील. आता सगळ्यांसमोर ही कोणीही हिला उचलून नेऊ शकता, हिची मजा घेऊ शकता. तिच्या बोलण्याने मात्र मी कणाकणातून अंगात हादरले होते. त्या दिवशी मला कळलं, एका बाईच्या नजरेत एका बाईला इज्जत नसते. दुसऱ्या बाईवरती शिंतोडे उडवताना आपण सुद्धा एक बाई माणूस आहोत हे विसरून गेल्या होत्या आहेत बाया. मला त्याच घराशेजारी एका छोट्याशा खोलीत त्यांनी जागा दिली. मी त्या रात्री जीव मुठीत घेऊन होते. पुढे 2 दिवस गेले. पोटात अन्नाचा कण नव्हता. त्याच दिवशी बहुतेक त्यांच्या घरात कोण नव्हतं. एक बाई मला रांधणाचं पान घेऊन आली. 2 शिळ्या झालेल्या कडक भाकऱ्या आणि चटणी. मी मात्र भुकेलेली असल्यामुळे अधाशासारख्या खाल्ल्या. आता मी जमिनीवर पहुडले होते आणि त्याचवेळी मला माझ्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत आहे असं वाटलं. म्हणून मी डोळे हळूच उघडे केले तर माया बापूंच्या वयाचा एक माणूस, अंगावर काहीच कपडे नव्हते, त्याच्या फक्त लुंगी होती. मी हादरून गेले. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मले म्हणाला, परवानगी काढून आलो आहे, नाहीतर काय तू रखेल आहेस. आज माझ्यासोबत मजा कर. कोणीच नाही आहे, सगळेच बाहेर गेले आहेत, फक्त तू आणि मी. त्याने मला ओढत बाहेर आणले आणि एका खोलीत नेले. माझी शक्ती कमी पडत होती. तो माझ्या अंगावर हात टाकणार तोच एक मनुष्य पुढे आला आणि त्याने त्याच्या 2 लाथा मारल्या. त्याच दिवशी तो पडला. त्याने अजून 2-3 लाथा मारल्या. मग मला म्हणाला, पटकन तोंडाला हा कापड गुंडाळा. तुम्हाला एका सुरक्षित स्थळी नेऊन सोडतोय. घाबरू नकोस, मला मोठा भाऊ समज. मग मात्र त्याने मला मी आत्ता जिथे राहते तिथे आणलं. आधीच 2 माणसं कामे करत होती. छोटीशी झोपडी बांधून झाली होती. त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. जाता जाता तो एवढंच म्हणाला, तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे आहेत. कोणालाच कळणार नाही तुम्ही इथे आहात. फक्त बाहेर पडताना चेहरा लपवायचा. माझ्याकडे जेवढे पैसे होते त्यात तुला लागणारं सामान दिलं आहे. इथून जवळच बाजार भरतो. मी तुला मदत केली असं कोणालाच सांगायचं नाही. काम कर, रानात मिळणारा मेवा नेऊन बाजारात विक. थोडेसे पैसे जमा कर आणि तुझ्या गावाला जायचं बघ. तुला मदत केली असती, पण माझेही हातावरचं पोट आहे. पण कोणावर अन्याय होताना नाही पाहू शकत.
तुला मदत करून त्या नरकातून बाहेर काढायचं होतं. आता माझी जबाबदारी झाली. तुझी काळजी घे. मी मजबूर आहे. त्यामुळे तुला आपलं नाव गाव नाही सांगू शकत. फक्त एवढं नक्की, तू इथे सुरक्षित आहेस. दादा, खरं आहे, तुम्ही देव माणूस आहात. मी एवढंच बोलले आणि त्याचा आशीर्वाद घेतला. तो आणि त्याचे साथीदार झपझप पावलं टाकत गेलेसुद्धा. मी त्यांच्या जाणाऱ्या आकृतींकडे पाहत होते. आज खरंच मला देवाचं दर्शन झालं होतं. आपल्याला संकटातून वाचवणारा देवच असतो. खूप दुःख होतं मनात, तरीही आनंदाच्या अश्रूंची एक ओघळ गालावर माझ्या हळूहळू ओघळत होती. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखीकडे राखावेत. कथा तुम्हाला आवडत असल्यास शब्ददिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा.